नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो SSC GD 2025 चं कट ऑफ किती राहील, महिला व पुरुषच्या यामध्ये आज कट ऑफ मी सांगणार आहे। त्यानंतर फिजिकल किती नंबर असल्यावर सुरू करायचं हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि नॉर्मलायझेशनचा किती फायदा आणि कोणाला फायदा होणार आहे आणि कोणत्या शिफ्टला फायदा होणार आहे हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण लेट न करता याचं जे कट ऑफ किती राहणार आहे ते बघूया। सर्वात पहिले तुम्ही इथे बघू शकता SSC GD 2025 इथे टोटल पोस्ट आहे 39,481 जे पोस्ट होते विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही 39,481। त्याचबरोबर हे जे वेगवेगळ्या जे फोर्सेस आहेत त्याचे हे पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे BSF चे 15,000 प्लस, CISF मध्ये 7,000 प्लस, CRPF मध्ये 11,000 प्लस, हे असे जे फोर्सेस आहेत त्यानुसार हे वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता इथे जे आहे मी पूर्ण प्रिव्हियस इयर आणि ह्या वेळेसचे जे किती वॅकन्सी होती आणि किती मुलांना इथे सिलेक्ट करू शकता आणि किती फॉर्म आले होते याचा इथे डाटा आहे 2022, 2024 आणि 2025च्या। ह्यावेळेस जे वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही बघू शकता 39,481 आणि त्याचबरोबर फॉर्म आलेले होते 52,69,000 इथे फॉर्म आलेले होते। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही आणि ह्यावेळेस जे फिजिकलसाठी जे क्वालिफाय मुलं हे करणार आहे ते तुम्ही बघू शकता 3 लाख प्लस मुलं मुली इथे सिलेक्टेड होणार आहे फिजिकलसाठी विद्यार्थी मित्रांनो। तर चला आता यानंतर तुम्ही बघू शकता इथे हे जे कट ऑफ आहे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो हे 100% नाही, एक्सपेक्टेड कट ऑफ आहे SSC GD 2025च्या। सर्वात पहिले फिमेलचं सांगत आहे फॉर PST आणि PET तुमच्या ग्राउंडचं कट ऑफ किती राहणार हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो। UR मध्ये फिमेलमध्ये ज्या मुलींना 90 ते 96 मार्क्स आहेत यापैकी आहे +2 -2 तुम्ही करू शकता इथे विद्यार्थी मित्रांनो। एवढं तुम्हाला आहे तर तुम्ही तुमचं फिजिकल नक्की सुरू करा। त्याचबरोबर EWS मध्ये जे 83 ते 85 असतील ते सुद्धा फिजिकल सुरू करा। त्याचबरोबर OBC मध्ये 85 ते 90 मुलींना OBC मध्ये 85 ते 90 असतील मार्क्स तर तुम्ही फिजिकल सुरू करा। त्याचबरोबर SC मध्ये 82 ते 85 मार्क्स असतील तर तुम्ही फिजिकल सुरू करा। त्याचबरोबर ST मध्ये 80 ते 84 पर्यंत असतील तर तुम्ही फिजिकल सुरू करा। त्याचबरोबर इथे मेलचं कट ऑफ तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे मेलचे सुद्धा एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे हे 100% नाही आणि PST साठी आहे पण एवढं मार्क्सवर तुम्हाला नक्की पाहायला भेटणार आहे। जर एवढे असतील तर तुम्ही फिजिकलसाठी सुरू करा। जर तुम्ही रिझल्ट लागल्यानंतर तुमचे फिजिकलला सुरू करताय तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर लेट होऊन जाणार, तुमचं काही चुकणार नाही। तुम्ही फिजिकल सुरू करा, कोणत्या ना कोणत्या भरतीत कामात येते पण तुम्ही असं डिमोटिवेट नको व्हा की सर आमचं सिलेक्शन होणार किंवा नाही, पण तुमचं एवढं जे कट ऑफ सांगत आहे त्यावर तुमचं फिजिकल नक्की येणार। आणि त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता की मेल URचं जे 100 ते 104 पैकी जे गुण आहेत मुलांना त्यापैकी असेल तर तुम्ही फिजिकल नक्की सुरू करा। त्याचबरोबर EWS मध्ये 91 ते 95च्या मध्यात असणार त्या मुलांनी सुद्धा फिजिकल सुरू करा। त्याचबरोबर OBC मध्ये 96 ते 100 पर्यंत असतील त्या मुलांनी सुद्धा फिजिकलला सुरुवात करा। त्याचबरोबर SC मध्ये तुम्हाला 87 ते 92 मार्क्स असतील ते सुद्धा तुम्ही फिजिकल सुरू करा। त्याचबरोबर ST कॅटेगरीमध्ये ज्यांना 83 ते 87 मार्क्स असतील ते सुद्धा मुलं फिजिकलला सुरुवात करून घ्या विद्यार्थी मित्रांनो। आणि नक्सल एरियाचा जो कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटणार आहे तो 80 ते 84च्या मध्यात असणार आहे। एवढं तुमचं जर मार्क्स असतील तर तुम्ही नक्की फिजिकल सुरू करा विद्यार्थी मित्रांनो। कारण जसं आता BSF ची चालू आहे, BSF चे जे फिजिकल सुरू आहे त्याचबरोबर लगेच तुम्हाला मे महिन्यामध्ये तुम्हाला SSC GDचं सुद्धा फिजिकल पाहायला भेटणार आहे। मागच्या वर्षी पण सुद्धा मे महिन्यामध्ये होत होता विद्यार्थी मित्रांनो आणि आता सुद्धा मे महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि याचं जे रिझल्ट आहे ते तुम्हाला आता ते 18 ते 20च्या दरम्यान 18 ते 20 एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला याचं जे रिझल्ट आहे ते पाहायला भेटणार आहे। पण तुमच्याजवळ आता टाइम भरपूर कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 1.5 महिना राहिलेला आहे तुमच्याजवळ फक्त फिजिकलसाठी। मिड मे मध्ये मे महिन्यामध्ये 15च्या नंतर तुम्हाला फिजिकल जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून तुम्ही तुमचं फिजिकलची तयारी सुरू ठेवा। 24 मिनिटं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आपलं जे आहे ते पूर्ण मेहनत करून घ्या, पूर्ण तुमचे जे ताकद आहे ते पूर्ण लावून घ्या विद्यार्थी मित्रांनो। ह्यावेळेस तुम्हाला एक पोस्ट नक्की पाहिजे आणि त्याचबरोबर यामध्ये जर वॅकन्सी काही वाढतील त्याचं सुद्धा नोटीस
जसं आलं तसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात पहिले तुम्हाला पोहोचणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.